अमरावती दंगे का मुझे मुख्य आरोपी बनाया गया, जो कि बीजेपी पार्टी का मोर्चा था। आंदोलन में मैंने हाथ जलाया, अपना खून बहाया। खून बहाने के बाद में भी मेरे जैसे कट्टर कार्यकर्ताओं की टिकट काट रहे हैं और मेरे जगह पर बंडी हुसैन जैसे, जो कि आदरणीय सम्माननीय नरेंद्र जी मोदी जी का अपमान करता है, उनको गाली देता है, उनको उनके बैनर को लातों से मारता है, उसको टिकट दी है बीजेपी ने। तो मुझे ऐसा लगता है बीजेपी के बुरे दिन आज से चालू हो गए हैं। हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी भाजपवर नाराज। दंगलीत आरोपी झालेल्या पदाधिकाऱ्याचेही भाजपवर आरोप। ईव्हीएम घोटाळ्याबद्दल हिंदुत्ववादी पदाधिकारी काय म्हणालेत? तिकीट वाटपानंतर सुरू असलेल्या नाराजी नाट्यात राज्यातला कुठलाच जिल्हा मागे नाहीये। निष्ठावंतांना डावलून नव्या आलेल्या लोकांना तिकीट दिल्याचा आरोप अनेकांनी केलाय। विशेष म्हणजे लाडक्या बहिणींनीही सगळ्याच पक्षांना चांगलंच सुनावलेलं दिसतंय। पण अमरावतीत जरा वेगळाच राडा झालाय, कारण इथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्येच मोठा राडा झालाय। हे प्रकरण नेमकं काय ते सविस्तर समजून घेऊ। घडलं असं की 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती। महापालिका निवडणुकीत इच्छुकांची गर्दी मोठी होती, त्यामुळे अनेक ठिकाणी तिकीट न मिळाल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली। अमरावतीतही काहीसं असंच चित्र आहे। भाजप सोबत असलेल्या राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे आणि संगम गुप्ता यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारलं। मुझे फोन आया है कि आज आपकी छाननी है, आपके डॉक्यूमेंट में कुछ तो भी कमी है। तो मैं यहाँ पे आया, जैसे ही मैं यहाँ पे आया तो बीजेपी की कोर कमेटी के नेता का मेरे से सामना हुआ। तो मैंने सभी तो उसमें शिवराज जी कुलकर्णी थे, जयंत भाऊ देहनकर थे, जिनको निवडणूक का प्रमुख बनाया गया था। तो मैंने उनसे एक ही सवाल किया, वो साहब बोला मुझसे क्या गलती हुई, क्यों मेरा टिकट काटा गया, बोला। तिकीट नाकारल्यानंतर 31 तारखेला भाजपच्या अमरावतीत असलेल्या राजापेठ कार्यालयामध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी पोहोचले। भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप नेते जयंत डेहनकर आणि दिनेश सूर्यवंशी यांना त्यांनी चांगलंच सुनावलं। यावेळी संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। नंतर हे प्रकरण तापलं आणि दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली आणि वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला। पण भारतीय जनता पार्टीने आमचं तिकीट कापण्याचं कारण असं वाटत आहे की एक तर घराणेशाही आणि पाटीलकी लावलेली आहे। जे म्हणतात भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की आम्ही घराणेशाही करत नाही, मग पाटीलकी शाही का करता बा तुम्ही? इथं घराणेशाही करून तुम्ही पक्षातले पदाधिकारी असून त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट, कोणी मावशीचं पोरगा आहे, कोणी साडीचं पोरगा आहे। भाजप पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकीट विकली असा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलाय। तसंच तुम्हाला तिकीट हवी असतील तर आम्हाला लाखो रुपये द्या अशी थेट मागणी केल्याचा आरोपही हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। आम्ही काय फक्त आमच्यावर अन्याय सहन करत राहू? प्रत्येक वेळेस आम्ही कार्यकर्ता आंदोलन करतो, सगळ्या गोष्टी सहभाग करतो, आम्ही कार्यक्रम करत आहे, प्रभागात आम्ही लोकांच्या परिचयात राहू, पण आम्हाला तिकीट न देता पैशासाठी तुम्ही पैशासाठी आमच्याशी भेदभाव करता, जातीसाठी भेदभाव करता की आम्ही हिंदी भाषिक आहोत, मराठी भाषिक आहोत। पण हे प्रकरण एवढंच नाहीये, कारण आता याच कार्यकर्त्यांनी ईव्हीएम घोटाळा असल्याचाही आरोप केलाय। ईव्हीएम मध्ये फेरफार किंवा सेटिंग केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय। तेव्हा ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। यंदा आता जे कॉर्पोरेट इलेक्शन चालू आहे यांची पूर्ण ईएम मध्ये सेटिंग चालू आहे, सेटिंग होऊन राहिली। जे बीजेपी कुठून नाही येईन तिथून बी बीजेपी येण्याचे चान्स आहे। हे ईएमचा घोटाळा आहे। तो मी माझ्या सर्व पार्टीनं माझं म्हणणं आहे की जेव्हा बी वोटिंग होईल और वोटिंगच्या दिवशी दुसऱ्या दिवशी ईएम वर लक्ष ठेवायचं, और मी सोबत राहीन यांचे। और आमच्या सर्व हिंदू संघटनाच्या आम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये 2 पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत। एकूणच राजकीय पदाधिकारी, नेते आणि नाराजांमधला हा गोंधळ काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये। पण अमरावतीतल्या या नाराजांनी केलेले आरोप मात्र गंभीर आहेत। त्यामुळे आता यावर भाजपकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमरावतीहून अवकाश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।